काहीच दिवसांपूर्वी रायगडावर असलेल्या वाघ्या श्वानाच्या समाधीवरून वाद निर्माण झालेला। वाघ्याची नोंद इतिहासात नाही असं काहींचं म्हणणं होतं। मात्र साताऱ्यातील थोरल्या शाहू महाराजांच्या एका श्वानाची इतिहासात दखल घेण्यात आली आहे। पाहूया 250 वर्षांपूर्वीच्या छत्रपती शाहूंच्या खंड्या या श्वानाची ही गोष्ट। साताऱ्यातली छत्रपती शाहू महाराजांची ही समाधी आणि या समाधीच्या शेजारीच आहे महाराजांचा अत्यंत प्रिय असलेल्या श्वानाची समाधी, खंड्याची समाधी। छत्रपती शिवरायांचे वंशज, स्वराज्याचे चौथे छत्रपती अर्थात शाहू महाराज। शाहू महाराजांचं प्राणीप्रेम सर्वश्रुत आहे। खंड्या हा महाराजांचा अत्यंत लाडका श्वान होता। दरबारात त्याच्यासाठी स्वतंत्र आसन व्यवस्था होती असंही सांगितलं जातं। छत्रपती शाहू महाराजांचा लाडका खंड्या म्हणून एक कुत्रा नामकची समाधी इथं संगमावलीत 150 वर्षापासून त्यांनी छत्रपती शाहू महाराजांनीच बांधलेली आहे असा उल्लेख इतिहासामध्ये आढळतो। अजून पण कुठलेही देवदेवांचे सण असतील तर पहिला निवेद हा खंड्या कुत्र्याला दिला जातो। अजून पण तिथं दरवेळेस कुठलीही कार्यक्रम असले तरी ह्या शाहू महाराजांच्या खंड्या कुत्र्याच्या इथं निवेद देण्याची प्रथा पहिल्यापासून आहे। ही समाधी साधारण 250 वर्ष जुनी आहे। खंड्यानं शिकारी दरम्यान शाहू महाराजांचे प्राण वाचवले होते, पण त्यावेळी खंड्यानं आपल्या प्राणांची आहुती दिली। खंड्याची आठवण म्हणून महाराजांनी संगम माहुली इथं ही समाधी बांधली। ज्यावेळेस छत्रपती शाहू महाराज यांच्यावरती एका वाघाने हल्ला केलेला होता त्यावेळेस त्याचा बचाव करण्यासाठी खंड्या नावाचा कुत्रा त्यांच्यावरती धावून गेलेला होता, त्या वाघावरती धावून गेलेला होता। त्यामुळे शाहू महाराजांचं प्राण वाचवण्याचं काम त्या खंड्या नावाच्या कुत्र्याने केलेलं होतं आणि असा एक चांगला इतिहास आपल्याला पाहायला मिळतो। तो इतिहास आमच्या तीर्थक्षेत्र दक्षिण काशी संगम माहुलीमध्ये पाहायला मिळतो। आज रायगडावरच्या वाघ्या श्वानाच्या समाधीवरून वाद निर्माण झालाय। वाघ्याची इतिहासात नोंद नाही असं अनेकांचं म्हणणं आहे, पण खंड्याची इतिहासात दखल घेतली गेली आहे आणि त्याच्या कहाण्याही इथला प्रत्येक जण अभिमानानं सांगताना दिसतो। वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।